श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8 रक्तबीज वध ध्यान ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती अनिमादिकांनी अशी सदा ध्यात सो भवानी. ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादैत्य दैत्य सेना महाबली संग्रामी मेली पाहोनी शुंभ संतापला मनी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देवोनिया शुंभ साधी संग्रमा सिद्धीस. सेनापती जे सह्यांशी उदायुध चला रणी 84 कंपू नावाचे सैनिक घेऊनी चला. 50 कोटी ते वीर्यशत धौम कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. कालक द्रौहद मौर्य कालकेय महासूर युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे. प्रखर शास्त्रा तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जात असे. भयंकर दैत्य सेना पाहुनी चंडिकारणी टंकार नादे भरवी धरणी गगनांतर. देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुला नाद तो ऐसा ऐकुनी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता. हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मानी तीरणा. माहेश्वरी वृषभेशी त्रिशूल वरधारिणी कंकण महानागाचे भाळी चंद्रार्ध भूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूर वरवाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खड्गते. श्रीहरी यज्ञ वाराही शक्ती जे तया वराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित. नारसिंही नरसिंहाची नरसिंहापरी आली ती ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी. इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावरती दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे. देवशक्ती सवे चंडी पाहुनी रणी शंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे. देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गर्जे शतशिवास तशी. ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते. त्या अति गर्वांधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिते युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रादेवांसी यज्ञ भागतो. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हा लागी भक्षतील तत्क्षणी. शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्य ती जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोधासी ऐकोनी कात्यायनी जिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोपती दृष्टी शक्ती बाण आदी देवी लागुनी मारिती. टंकारुनी धनुष्याशी अस्त्राशी पती शस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीर्म पराक्रम. शूल मारोनी ती काली खटवांगे वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीशी. ब्रह्मानी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रमी. माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारून वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित. इंद्रशक्तीची या वज्रे शतशः दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी. वराही दंत दाढांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी. नारसिंही नखाग्राने पाडी दैत्य महाबली करुणी सिंहनादासी रणी फिरे भयानक. शिवदूतीची या नादे भयभीत असुरते शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा हो तत्क्षण.
मात्र गण महाक्रोधी वधता दैत्य सैनिका, पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊन. दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाखळ, युद्धा लागी तये काळी तया संग्रामी धावला. रक्त देहातून त्याच्या सांडता एक थेंबही, तद्वत दुसरा दैत्य उद्भवी लढण्या रणी. इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती, मारी लक्ष साधुनी घायाळ दैत्य जाहला. थेंब रक्तातुनी आले तेतुके दैत्य धावले, युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण